सकरदरा पुलिस के अनुसार फरियादी मोहित पारधी से कमलेश हनवते और उसकी पत्नी पूजा हनवते ने मौजा वेला स्थित एक प्लॉट अपना बताकर करीब 48,21,000 रुपए में सौदा तय किया। आरोप है कि दोनों ने अलग अलग समय पर चेक और नकद के जरिए कुल 40 लाख रुपए ले लिए, लेकिन तय समय पर न प्लॉट की रजिस्ट्री कराई गई और न ही रकम वापस की गई। शिकायत के आधार पर पुलिस ने धोखाधड़ी का मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। कमलेश हनवते पहले भी कई मामलों में कानून के शिकंजे में आ चुका है। 5 जुलाई को वह अपनी महिला मित्र अनीता भारद्वाज के साथ मोहित पारदी से फिरौती वसूलने के मामले में गिरफ्तार हुआ था। इसके बाद इमामवाड़ा पुलिस ने रिश्तेदार महिला को प्लॉट दिलाने के नाम पर करीब 10 लाख रुपए की कथित ठगी के मामले में प्रोडक्शन वारंट पर उसे गिरफ्तार कर पूछताछ की। वहीं अजनी पुलिस ने 3 लाख रुपए के कर्ज के बदले कथित रूप से 16 लाख रुपए वसूलने और लगातार रंगदारी मांगने के आरोप में भी उसे आरोपी बनाकर पुलिस से पूछताछ कर चुकी है। फिलहाल अभी वह जेल में बंद है। अभी 40 लाख रुपए की नई प्लॉट ठगी का मामला सामने आने के बाद सकरदरा पुलिस भी कमलेश हनवते को हिरासत में लेकर पूछताछ करेगी। पुलिस यह भी जांच कर रही है कि क्या आरोपी ने इसी तरह अन्य लोगों को भी अपना शिकार बनाया है। इस मामले में सह आरोपी के रूप में नामजद पूजा हनवते की फिलहाल गिरफ्तारी नहीं हुई है। पुलिस का कहना है कि मामले के हर पहलू से जांच जारी है। मिलिंद पारधी आहे, मी मानेवाडा चौकाच्या जवळ राहणं आहे माझं। मी 2025मध्ये जानेवारीमध्ये आमच्याकडे काही पैसे आले होते जुनी जमीन विकून, तर आम्ही प्लॉट घेण्याचे ठरवले होते। 2004 पासून मी, माझी आई, माझे वडील आणि माझा लहान भाऊ आम्ही नागपूरला किराणीच राहतो। 1 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये कमलेश हनवतेच्या आणि 4,75,501 रुपये त्यांच्या बायकोच्या अकाउंटमध्ये, असे मिळून टोटल 9,50,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये टाकले आम्ही। त्यानंतर ॲज अ टोकन अमाऊंट म्हणून त्यानंतर मी त्यांना दुसऱ्या दिवशी म्हटलं की मला तुम्ही ॲग्रीमेंट बनवून द्या, बाकीचे पैसे मग आपण हळूहळू करून तुम्हाला देऊ बा म्हणून, तुम्ही ज्या स्वरूपात म्हणाल त्या स्वरूपात। पण त्यांचं म्हणणं असं होतं दुसऱ्या दिवशी की नाही म्हणे तुम्ही आम्हाला पूर्ण पेमेंट करून द्या, आम्ही डायरेक्ट तुम्हाला रजिस्ट्री मारून देऊ बा म्हणून। मग त्याच्यानंतर एक 10 दिवसाच्या अंतरात मी त्यांना पूर्ण 30 जे उरलेले 30 लाख रुपये होते ते कॅश दिली। असं टोटल मी त्यांना 40 लाख रुपये दिले आणि शेवटचे जे उरलेले 8.5 लाख रुपये होते, माझं त्यांना हे म्हणणं होतं की बा तुम्ही मला रजिस्ट्री करून द्या, मी तुम्हाला रजिस्ट्रीच्या दिवशी ते उरलेले 8.5 लाख रुपये देतो बा म्हणून। त्यानंतर त्यांनी आमची टाळाटाळ चालू केली। मी त्यांना विचारायचो की दादा माझ्या रजिस्ट्री कधी करून देणार आहे, काय करून देणार, तर मला वेगवेगळ्या गोष्टींनी धमकवायचे। त्यांच्या बायकोसुद्धा बोलायच्या नाही। हो, मला नेहमी ते मेडिकल चौकात बसवून ठेवायचे, तिकडे धमकवायचे, नाही तर तुली इम्पेरियल हॉटेलच्या समोर रामदास पेठ इथे मला बसवून ठेवून धमकवायचे। कधी काय म्हणते त्या कोमलला फोन लावून तिला म्हणायचे माझा मर्डर करशील का, असं तसं खूप साऱ्या गोष्टी करायचे माझ्यासोबत आणि नेहमी म्हणजे टाळाटाळच केली त्यांनी। मला आजपर्यंत त्यांनी रजिस्ट्री करून येथील फिर्यादी मोहित पारधी यांनी यापूर्वी खंडणीचा एक गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामधील आरोपी आहे कमलेश गणपतराव हनवते याचे, आणि त्याच व्यक्तीने प्लॉटच्या संदर्भानेही त्यांना फसवणूक केलेल्याचा गुन्हा रात्री आपण दाखल केलेला आहे। सदर जे फिर्यादी आहेत मोहित पारधी यांनी एक प्लॉट विक्री खरेदी करणारे कमलेश हनवते यांच्याशी संपर्क करून जो वेळा हरिश्चंद्र म्हणून नागपूर ग्रामीणच्या हद्दीमध्ये गाव आहे त्या ठिकाणी त्या प्लॉट त्यांना खरेदी करायचा होता। त्यांचा व्यवहार ठरलेला होता 48 लाखाच्या समथिंग, आणि त्याच्यातले त्यांनी 40 लाख रुपये त्यांना दिलेलेही आहेत, परंतु त्याची रजिस्ट्री आणि इतर कागदपत्र करून देण्याचे टाळाटाळ करत आहेत। अशा पद्धतीची त्यांची तक्रार दिलेली आहे। त्याच्यावरून आपण याच्यातील जो आरोपी आहे कमलेश गणपतराव हनवते आणि त्याची पत्नी पूजा कमलेश हनवते यांना याच्यामध्ये आपण आरोपी केलेला आहे। यापूर्वी त्यांच्यावरती वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत आणि यांची मूळ असंच आहे की लोकांकडून पैसे घेऊन त्यांना फसवणूक करण्याची। आता या आमच्याकडे जी फिर्यादी आलेले आहेत यांची एक खंडणी त्यांच्याकडून वसूल केल्याबद्दलचा गुन्हा दाखल यापूर्वी दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या प्लॉटच्या संदर्भानेही त्यांची फसवणूक झाल्याबद्दल आपण गुन्हा दाखल केला। अशा प्रकारे सकरदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असेल किंवा नागपूर शहरामध्ये असेल की ज्यांची या व्यक्तीने फसवणूक केलेली असेल तर त्या लोकांनी संबंधित पोलीस स्टेशनला अथवा ह्या पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार द्यायला येण्यास हरकत नाही आहे।